एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडाला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत। दरम्यान शिंदेंच्या याच बंडासंदर्भात झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांनी रोखठोक मत व्यक्त केलंय। शिवसेनेत झालेली फूट उद्धव ठाकरेंना टाळता आली असती, नाराज आमदारांना जाऊ न देता त्यांना रोखताही आलं असतं, मात्र शिंदे फुटल्यावर सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतली असं रोखठोक मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलंय। तुम्हाला असं वाटतं का की ही फूट टाळता आली असती, तेव्हा परिस्थिती योग्य प्रकारे अजून हँडल करता आली असती? मी तुम्हाला आत्ताही सांगतो की मी पक्षात तेव्हा नवीनच होतो, परंतु ती टाळायला पाहिजे होती। टाळता आली असती का, हा माझा कसं आहे की 80 तासामध्ये पवार साहेबांनी बंड मोडून काढलं होतं। एक चांगलं उदाहरण आपल्या समोर होतं। पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं। उद्धव साहेबांनी नाही बनवलं, जाणीवपूर्वक हा विषय मागे टाकला जातोय। पण पवार साहेबांनी खूप कौशल्याने ते बंड मोडून काढलं। थोडासा सर्वांनी मिळून हा अनुभव पणाला लावायला पाहिजे होता आणि तिथं जे सदस्य पहिले गेले ते हातातून गेले होते आणि बाकीचे रोखून जर आम्ही धरले असते तर आज महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं दिसलं असतं। म्हणजे ही परिस्थिती योग्य प्रकारे हँडल झाली नाही असंच तुमचा एक होरा दिसतोय? मला सांगता येणार नाही, परंतु त्यावेळेला उद्धव साहेब जेमतेम उठून बसत होते, जेमतेम उठून बसत होते, कारण बसता उठताना ते हाताला धरूनच बसत होते। ही जबाबदारी कोणावर होती हे मला माहित नाही। तर शिंदेंचं बंड हे रोखता आलं असतं, मात्र त्यावेळेस सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतली असं रोखठोक मत भास्कर जाधव यांनी टू द पॉइंट या कार्यक्रमात व्यक्त केलेलं आहे। आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 3 वर्षांनंतर आता भास्कर जाधव यांचं एक महत्त्वाचं वक्तव्य येतं। भास्कर जाधव हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे की ज्यावेळेस शिंदे फुटून गेले, अनेक आमदार हे शिवसेना पक्ष सोडत होते, त्यावेळेस त्यांना रोखता आलं असतं, मात्र सगळ्यांनीच त्यावेळेस बघ्याची भूमिका घेतली। तर टू द पॉइंट या कार्यक्रमात भास्कर जाधवांनी वेगवेगळी मतं व्यक्त केलेली आहेत। त्यांची वेगवेगळी विधानं राजकीय क्षेत्रात, राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडवतायत आणि त्यापैकीच हे एक विधान आहे की ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे पक्ष सोडून जात होते, अनेक आमदार पक्षाची, ठाकरेंची साथ सोडत होते, त्यावेळेस हे बंड रोखता आलं असतं। तुम्हाला असं वाटतं का की ही फूट टाळता आली असती, तेव्हा परिस्थिती योग्य प्रकारे अजून हँडल करता आली असती? मी तुम्हाला आत्ताही सांगतो की मी पक्षात तेव्हा नवीनच होतो, परंतु ती टाळायला पाहिजे होती। टाळता आली असती का, हा माझा कसं आहे की 80 तासामध्ये पवार साहेबांनी बंड मोडून काढलं होतं। एक चांगलं उदाहरण आपल्या समोर होतं। पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं। उद्धव साहेबांनी नाही बनवलं, जाणीवपूर्वक हा विषय मागे टाकला जातोय। पण पवार साहेबांनी खूप कौशल्याने ते बंड मोडून काढलं। थोडासा सर्वांनी मिळून हा अनुभव पणाला लावायला पाहिजे होता आणि तिथं जे सदस्य पहिले गेले ते हातातून गेले होते आणि बाकीचे रोखून जर आम्ही धरले असते तर आज महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं दिसलं असतं। म्हणजे ही परिस्थिती योग्य प्रकारे हँडल झाली नाही असंच तुमचा एक होरा दिसतोय? मला सांगता येणार नाही, परंतु त्यावेळेला उद्धव साहेब जेमतेम उठून बसत होते, जेमतेम उठून बसत होते, कारण बसता उठताना ते हाताला धरूनच बसत होते। ही जबाबदारी कोणावर होती हे मला माहित नाही। तर भास्कर जाधव यांच्या या विधानावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत। आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले जात आहेत सचिन अहिर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत सचिन अहिर। सचिनजी, स्वागत तुमचं झी 24 तास मध्ये। सचिनजी, भास्कर जाधव काय म्हणाले ते आपण ऐकलं। खरं तर मिलिंद नार्वेकर हे गेले होते जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, ज्या पद्धतीने आमदार हे ठाकरेंची साथ सोडत होते, जेव्हा ही बातमी आली तेव्हा काहीच प्रयत्न झाले नाही, सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली असं भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे। तथ्य आहे या म्हणण्यात? आता त्याचा तो इंटरव्ह्यूचा संदर्भ आहे आणि ते एक नेते आहेत, त्यांच्याबद्दल अजून प्रतिक्रिया देणं उचित नाहीये। परंतु एक वस्तुस्थिती जी आहे की असं नाही का तो प्रयत्न झाला नाही, म्हणूनच तर ही मंडळी त्यांच्यापर्यंत गेलेत। आता तो त्यांचा आणि त्यांच्याशी झालेली चर्चा आहे, पण ज्या अर्थी ज्या पद्धतीने हे सर्व घडवलं गेलं आणि किंवा केलं गेलं तर त्या साहेबांना हे उचित वाटलं नाही। आपण म्हटल्याप्रमाणे स्वार्थ ठेवून जर करता आला असता तर अनेक गोष्टी करता आल्या असत्या किंवा त्यांना
आम्ही दाखवून पण करता आलेच. पण काल बरोबर आमच्या बरोबर काम करणारे सहकारी, शेवटपर्यंत मंत्री असलेले जे सहकारी, ते जे आज मोठमोठ्या आवाजाने बोलतायत, ते त्यावेळी ते काय बोलत होते हे आम्ही सर्व मिळूनच सर्वांनी बघितलं ना. आमदारांना त्यांनी, मी पण त्यावेळी तर सगळे बघतच होतो. तर ही अशी काही परिस्थिती नव्हती की बाबा ते, कारण साहेबांचं एक स्पष्ट होतं की बाबा मी काही लाचार नाहीये पदासाठी, मी काही स्वार्थी नाहीये. माझ्यातले सहकारी हे जर अशा प्रकारे जर वागत असतील तर या अशा लोकांच्या जीवावरती काय सरकार चालवायचं किंवा का करायचं, असंही एक त्यांच्यातलं अंतर्भूत जो असलेला जो एक असतो. आणि जो त्यांचा जो मूळ स्वभाव आहे, त्यांनी कधी तो सत्तेसाठी हाबलेले आहेत असं नाही. मला आठवते की ज्यावेळी पवार साहेबांनी नाव त्यांचं ज्यावेळी घेतलं त्यावेळी ते स्वतः आश्चर्यचकित होते. असं नाही की त्यांची इच्छा होती आणि म्हणून ते घडवण्याचं काम केलं गेलंय. तर त्याचा संदर्भ हे जसं त्यांनी दिलेले आहेत असे अनेक संदर्भ आणि अनेक पैलू पण त्याच्यामध्ये बघता येतील. पण जे ते म्हटल्याप्रमाणे की रोखता आला असं की आला असता, आता शेवटी ज्या लोकांनी हे गेलेल्या आमदारांच्या विरुद्ध तक्रार केली किंवा त्यांच्या विरुद्ध डिफॉर्मेशन केलं, तेही गेले ना. माझा तेही जर त्यांच्यात काय त्यांना सांगायचं, म्हणजे ज्यांनी डिफॉर्मेशन फाईल केलं ती लोक गेली आणि ते आज मंत्री आहेत. तर ते म्हणजे शेवटी स्वार्थासाठी मी माझी सत्ता टिकवण्यासाठी हे सर्व करायचं, हे त्यांना काय रुचलं नाही आणि त्यांना काय पटलं नाही, म्हणून मग त्यांनी ती भूमिका घेतली. नक्कीच सचिनजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.